Now I request Honorable Sri S.D. Bokhare, Vice President Technical, to propose a vote of thanks. या DSTने आयोजित केलेले एक दिवसीय सेमिनारचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सुधीर भोंगळे साहेब, या सेमिनारसाठी गेस्ट ऑफ ऑनर म्हणून आपल्यास लाभलेले डॉक्टर D.D. पवार साहेब, त्यानंतर हॉर्टिकल्चर विभागाचे डेप्युटी डायरेक्टर श्रीयुत राम पडतरे साहेब, DSTचे अध्यक्ष बळ साहेब, त्यांच्या मेहनतीने आजचा जो काही एक दिवसाचा सेमिनार इथं आयोजित केलेला आहे ते ॲग्रिकल्चर कमिटीचे कन्व्हेनर संजीवजी माने, त्याच्यानंतर को कन्व्हेनर श्रीयुत S.M. पवार साहेब, DSTच्या एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी गौरी पवार, ऑनररी सेक्रेटरी कुलकर्णी साहेब, या सेमिनारला ज्यांनी स्पॉन्सर केले ते सर्व स्पॉन्सर आणि आपण या सेमिनारसाठी उपस्थित झाले सर्व ऊस तज्ञ आणि शेती तज्ञ मित्र. DSTA महिन्याला एक सेमिनार घ्यावे ह्या उद्देशानं मागच्या 3-4 वर्षापासून प्रयत्न करत आहे. दर महिन्याला एक विषय घेऊन एका विषयावर या ठिकाणी चर्चा व्हावी जो विषय कारखान्याशी संबंधित असेल आणि ज्याचा साखर कारखानदारीला आजच्या काळामध्ये समोरची जी आव्हानं आहेत ती आव्हानं पेलण्यासाठी त्याची मदत होईल असे विषय समोर घेऊन दर महिन्याला एक सेमिनार या ठिकाणी व्हावा असं नियोजन केलेलं आहे. त्याप्रमाणे दर महिन्याला एक सेमिनार होतोय. थोडीशी त्यामध्ये सुधारणा किंवा बदल करून दर महिन्याला टेक्निकल एक म्हणजे इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग को प्रॉडक्ट या विषयावरचं एक आणि ॲग्रिकल्चरचा एक असे 2 सेमिनार व्हावेत असं यापुढे करण्यात येत आहे. कारण शेती विभाग जो आहे त्या विषयावर सुद्धा जास्त चर्चा होणं आवश्यक आहे. जास्त ऊस हा जो विषय आहे हा कारखानदारीसाठी अगोदर कसं होतं की फक्त साखर कारखाना होता, त्याच्यामुळं रॉ मटेरियलचा फार मोठा इम्पॅक्ट ज्याला आपण म्हणतो एवढा बसत नव्हता. पण आता ज्यावेळेस त्या साखर कारखान्याचं शुगर कॉम्प्लेक्समध्ये रूपांतर झालं, शुगर फॅक्टरीचं शुगर कॉम्प्लेक्समध्ये, त्यामुळं मात्र सस्टेनेबिलिटीसाठी ऊस हा अत्यंत महत्वाचा भाग झालेला आहे. म्हणून 2 वेगवेगळे सेमिनार्स दर महिन्याला घ्यावेत असं प्रयोजन केलेलं आहे. आजचा जो विषय ह्या ठिकाणी ठेवण्यात आला होता हा प्रसंगाला अनुसार असा विषय धरून ठेवला होता की अवर्षण परिस्थितीमध्ये ऊसाची जोपासना कशी करता येईल. हा आज आपल्या समोर आलेला जो काही प्रसंग आहे त्याला आपण कसं टॅकल करायचे त्याच्यासाठी विषय होता. पण मूळ प्रश्न असा आहे की ऊस आणि पाणी ह्याचं सापा मुंगसाचं भांडण लावण्याचं काम खूप लोकांनी केलेलं आहे. त्यामध्ये काही ब्युरोक्रॅट सुद्धा आहेत, काही ज्यांना आपण जलतज्ञ म्हणतो असेही मंडळी आहे. आणि मग एक अशी भावना सार्वजनिक तयार झालेली आहे की ऊस एवढं पाणी कंझ्युम करते किंवा एवढं पाणी घेतं की त्याच्यामुळे पाणी टंचाई निर्माण होते. पाणी टंचाई निर्माण व्हायला ऊस ही पीक कारणीभूत आहे अशी जनमानसामध्ये चर्चा व्हायला लागते. आणि मी एका कारखान्याचं ज्यावेळेस उभारणी करत होतो त्यावेळेस तिथल्या ब्युरोक्रॅट्सने असा रिमार्क दिला होता की अमुक ह्या जिल्ह्यामध्ये पाण्याचे प्रश्न असल्यामुळे ह्या जिल्ह्यात साखर कारखान्याला परवानगी देण्यात येऊ नये. म्हणजे ह्या स्तरापर्यंत सुद्धा विचार जाऊन पोहोचलेला आहे आणि भविष्यामध्ये जास्त प्रकार होणार आहे. म्हणून अशा प्रकारच्या विषयावर या ठिकाणी चर्चा करणं जास्त महत्वाचं आहे. आणि अशा सेमिनार मधून जर आपण काही चांगलं गोष्टी आपण जर काही कोड ऑफ इम्प्लिमेंटेशन ज्याला म्हणू त्या जर आपण तयार केल्या आणि त्यात इम्प्लिमेंट करण्यासाठी मग कारखाने असेल किंवा शासन असेल यांच्याकडे जर सादर केलं, कारण भविष्यामध्ये खूप मोठी धोक्याची घंटा ही राहणार आहे. म्हणून त्याची सुरुवात आपण आता केलेली आहे. एक विषय मी आपल्याला ह्या अनुषंगाने सांगतो की केंद्र सरकारने आता साखर कारखान्यासाठी 10 वर्षाचा रोड मॅप
तयार करण्याचे काम त्यांनी सूचित केलेलं आहे. आणि त्यावर आता नॅशनल फेडरेशन आणि जे काही आपल्या संस्था आहेत, इस्मा असेल, विस्मा असेल, साखर संघ असेल, अशा संस्थांना हे काम करावं असं जे सहकार मंत्री, केंद्रीय सहकार मंत्री आहेत त्यांनी सुचवलेलं आहे. तर त्याच्यातला महत्वाचा भाग जो ऊसाच्या बाबतीचा आणि पाण्याच्या बाबतीचा, जर आपण सर्वजण या ठिकाणी तज्ञ आहात, त्याच्यात जर आपण काही सहभाग नोंदवू शकलो आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये ऊस आणि पाणी ह्या बाबतीमध्ये ह्या प्रकारचं धोरण केंद्र सरकारचं असावं अशी जर काही आपण शिफारस आपल्या ह्या याच्यातून करू शकलो तर मला वाटतंय आजच्या ह्या सेमिनारचं फार मोठं त्या ठिकाणी फलित राहणार आहे. आजच्या ह्या प्रसंगी वेगवेगळ्या विषयावरची मांडणी या ठिकाणी होणार आहे. बरेच आपल्याला उत्तर काही त्या सर्वांच्या प्रेझेंटेशन मधून आपल्याला मिळणार आहेत. तर आजच्या ह्या प्रसंगी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुधीर भोंगळे साहेब आपल्याला लाभलेले आहेत. गेस्ट ऑफ ऑनर म्हणून डॉक्टर डी पवार साहेब लाभलेले आहेत आणि डेप्युटी डायरेक्टर राम फडतरे साहेब आपल्याला लाभले. त्या सर्वांचं मी या ठिकाणी DSTच्या वतीनं आभार व्यक्त करतो. हा सेमिनार यशस्वी होण्यासाठी आपल्या संस्थेचे जे प्रेसिडेंट आहेत बडसरांनी खूप मोठं या ठिकाणी योगदान दिलेले आणि या ठिकाणी कष्ट केलेले, त्यासाठी त्यांचेही आभार मी आजच्या प्रसंगी मानतोय. DSTचे कन्व्हिनर आणि को कन्व्हिनर ॲग्रिकल्चर कमिटीचे त्यांनी हा 1 दिवसाचा सेमिनार यशस्वी होण्यासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. या सेमिनारसाठी जे या ठिकाणी आपलं प्रेझेंटेशन करणार आहेत त्या सर्व वक्त्यांचीही मी आजच्या प्रसंगी आभार मानतो. 3 जे स्पॉन्सरर आहेत, जेन इरिगेशन आहे, डेटा फेम आहे आणि कोठारी, हे तिन्ही स्पॉन्सरचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आपल्या ह्या कार्यक्रमासाठी जे प्रसिद्धी देण्यात येणार आहे त्या सर्व प्रेसच्या लोकांचं ही मी आभार मानतो. आमच्या DSTचा जो स्टाफ आहे, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी गौरी पवार यांच्या मार्गदर्शनाने जो काम करतो सर्वही स्टाफचे मी आभार मानतो. आपण सर्व वेळात वेळ काढून या आजच्या या सेमिनारला उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. यानंतर थोड्याच वेळात तांत्रिक सेशनला या ठिकाणी सुरुवात होईल. धन्यवाद. Thank you, sir. First row is reserved for honorable dignitaries. I request honorable dignitaries on the dais to occupy reserved seats, so that Agriculture Convener Dr. Sanjeev Mani sir will start further technical session.